संपूर्ण परिसरामध्ये हनुमान जयंती गेले 37 वर्ष अत्यंत मोठ्या प्रमाणात उत्साहात हनुमान जयंती जर साजरी कुठं केली जात असेल तर त्यामध्ये सर्वात पहिलं नाव घेतलं जातं दक्षिणमुखी हनुमान ट्रस्टचं. गेले 37 वर्ष दक्षिणमुखी हनुमान ट्रस्टच्या वतीनं या ठिकाणी हनुमान जयंती साजरी केली जाते. सकाळपासून कार्यक्रम असतात या ठिकाणी आणि महाप्रसाद दिवसभर चालू असतो. हजारो भाविक या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेतात हे सांगायला मला आनंद वाटतो. आणि या ट्रस्टच्या वतीने जे मंडळी कार्यवाह आहेत या ठिकाणी सर्व कार्य वाहून द्यायचं काम करतात. खरं तर श्री समर्थ असतात कार्य करण्यासाठी, परंतु हे मंडळी आपलं पूर्ण दिवस रात्र एक करून त्यामध्ये अनिल शेठ संचेती असतील, संजय केदारी, आमचे अशोक मेंगळे, नंदूशेठ उत्तेकर, गराडे पाहुणे, आंबरे साहेब, दौंडकर मामा आणि सर्व सहकारी सर्वांचंच नामोल्लेख या ठिकाणी करावंसं वाटतं. इंगळे साहेब आहेत, हे सर्व मंडळी गेले अनेक वर्ष आपलं तन मन धन देऊन या ठिकाणी हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करतात आणि भाविकांना या ठिकाणी दर्शन घेण्याचा लाभ देतात, महाप्रसादाचा लाभ देतात. त्यामुळे दिवसेंदिवस हा जो सोहळा आहे हा अत्यंत मोठ्या प्रमाणात साजरा होतो, याचा आम्हाला विशेषतः आनंद होतोय. करावं तेवढं कौतुक हनुमान दक्षिणमुखी हनुमान ट्रस्टचं या ठिकाणी कमी आहे असं मला नमूद करावं वाटतं. यावर्षी विशेषतः आवर्जून सांगायचं म्हटलं तर आपण पाहता मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. या ठिकाणी त्र्यंबकेश्वरचे ओंकारेश्वरचे शंकराचार्य यांच्या हस्ते मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आणि अत्यंत भव्य असं मंदिर आपण पाहू शकता या ठिकाणी केलेलं आहे. सर्व भाविकांच्या देणगीदारांच्या वर्गणीतून हे मंदिर या ठिकाणी उभं राहिलंय आणि आपल्या परिसरामध्ये एक पूर्णपणे भक्तिमय वातावरण या मंदिराच्या निमित्ताने होत असतं. रोज आरती केली जाते, शनिवारी मंगळवारी तर असतेच, परंतु रोज सकाळ संध्याकाळ या ठिकाणी आरती केली जाते. सर्व विधिवत पूजा या ठिकाणी केली जाते. त्यामुळे भाविकांचा विशेषतः या ठिकाणी भावना अत्यंत या ठिकाणी आदरपूर्वक भावना सर्व भाविकांच्या या ठिकाणी आहेत याचा उल्लेख करावा लागेल. सर्व भाविक भक्तांना या परिसरातील सर्व नागरिकांना हनुमान जयंतीच्या दक्षिणमुखी हनुमान ट्रस्टच्या वतीने शुभेच्छा देतो आणि सर्व भाविकांना विनंती करतो की त्यांनी जास्तीत जास्त आपल्या सहपरिवारासह या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घ्यावा. धन्यवाद.